नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप प्रेक्षकांची कमेंट येत होती की गणेश डेकोरेशनची मुलाखत घ्या म्हणून. तर आम्ही आज इथे आलेलो आहोत. तर आपल्यासोबत संपूर्ण गणेश डेकोरेशनचे जे कर्मचारी आहेत ते उपस्थित आहेत. यांचा प्रवास जाणून घेऊया कसा असते तर. हो, इथे स्वयंपाक करून राहिले, नाटक वगैरे झालेलं आहे. तर आता संपूर्ण प्रवास आपण जाणून घेऊया. परिचय द्या, नाव सांगा. नाव सांगा. माझं नाव विशाल सुनील थेरकर, राहणार चौरापुडी मेंढा. कधीपासून या क्षेत्रात काम करतात? 7 वर्ष झाले. काय सांगाल? काय 7 वर्ष झाले, या म्हणजे अनुभव काय सांगाल तुमचा? काय नाही, आपण ऑपरेटिंग करतो, दुसरे कामं करतो. तर माझ्यासोबत उपस्थित आहेत इथले ऑपरेटर. पहिले कोणत्या प्रेसले होते मग? पहिलेपासूनच गुरुदेव प्रेसल्या. हा, काय सांगाल, कसा होता प्रवास तुमचा आतापर्यंतचा? आतापर्यंतचा प्रवास सुखरूपच होता. कोणत्या अडचणी येत असतात मुख्य तुमच्या टीमला? आमच्या टीमला मंडळवाल्यांच्या अडचणी असतात. काही खड्डे नाही खोदून देत, कोणत्या गोष्टी पूर्ण नाही होत. काही ठिकाणी गाडी उशिरा पोहोचते त्याच्यामुळे. काही ठिकाणी स्टेज वगैरे बांधून नाही राहत. त्याच्यामुळे अडचणी येतात. आणखी काय सांगाल, कशी नियोजन करत असता? हो हो. परिचय द्या, तुमचं नाव सांगा. माझं नाव कमलेश प्रेमदास निंदेकर, राहणार रामगाव. मी ऑटोवाला आहे. कोणतं काम असते तुमचं मग? पडदे टेज सजावट त्याचं काम. म्हणजे जे जे प्रवेशानुसार साहित्य वगैरे लागतं ते पुरवता तुम्ही? पहिले मग कोणत्या आर्टला होता? आर्टला नव्हतो, पहिलं मी साऊंडवर जात होतो, डेकोरेशनवर. आता आर्टवर आलो. हा माझं पहिलाच वर्ष आहे. म्हणजे याच वर्षी आलेला तुम्ही? तर प्रवास तुमचा कसा राहते? प्रवास आमचा कठीण राहते, जाते. आणखी म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात काम करताना? साहित्य आणि प्रवेशानुसार सामान लागणारं सामान. म्हणजे ते पुरवा लागते त्या सीननुसार सामान. आणखी काय सांगाल, हा नाटक सीझन संपल्यानंतर कोणते काम करत असता मग? नाटक सीझन संपल्यानंतर फुलवारी, शेती, लग्न सीझन वगैरे राहतात, तिथे जातो. तर याच्यामध्ये आर्टचंच काम असते तुमचं? आणखी कुठे गेले? नाव सांगा. नाव? राकेश विज्ञान गोळा. कोणतं काम करता तुम्ही? माझं काम अंदरचं आहे, हे बेसगी मांडणे. तर कशा पद्धतीने म्हणजे साऊंडची रचना करत असता थिएटरमध्ये? 2 बाजूला 2 बेस टॉप, 12 इंची, हालचे हे पोंगे, वायरिंग त्याची हे करतात. हो, प्रेक्षकांच्या कानापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे अशी रचना करतात. आणखी कोणते काम करते? हेच काम करता का? अंदरचे ट्यूब, लाईट. याच्यानंतर आमच्या अडचणी वगैरे कोणत्या येतात? अडचणी तर नाही आल्या आहेत, होऊन जाते. गड्ड्याच्याच अडचणी. तर मित्रांनो, पुन्हा आपण मुलाखत जाणून घेऊया. नाव सांगा. नाव? माझे नाव सचिन नामदेव मसराम. कोणतं काम राहते तुमचा? आमचे काम आता आहे गाडी भरणी, गाडी खाली करणे, पोंगे बांधणी. मुंगे वगैरे बांधत असता? हो, कोणत्या म्हणजे अडचणी कोणत्या येतात? आता काही ठिकाणी कॉम्पिटिशन राहते, तर अडचणी कोणत्या येतात? कॉम्पिटिशन राहिल्या अडचणी म्हणजे येत्ती बोंगे बांधा, तिथं बांधा, तिथं बांधा. आता आमच्या युनियननुसार 10 बोंग्याच्या वर तर बांधणी नाही आहेत. आणि एखाद्या गावी होऊ शकते 10-12, त्याच्यावर तर नाही बांधून.
रात्री 12 वाजले कीच्या नंतर पोंगे सोडणी. म्हणजे 12 वाजल्यानंतर सोडत असतात. हा, आणखी कोणते म्हणजे काम राहते तुमचे? आमचे कामात ते एकच, प्रत्येकाला काम नेमले राहतात, ज्याचं काम तो करल. कधीपासून या क्षेत्रामध्ये आहात मग डेकोरेशनच्या? झाले ना 10-12 वर्ष. सर्वात पहिले कोणत्या डेकोरेशनला? गणेश जवराबोली, आता श्री गणेश. आणखी काय सांगाल मग, कसा असते प्रवास तुमचा रोजचा? आता रोजच्या सारखे आता येथून या गावी भरणे, गाडी दुसऱ्या गावाला पोहोचणे, तेथे उतरवणे, तेथे वाजवणे, त्यातून उचलणे, पुन्हा दुसऱ्या गावाला जाणे, तिथं वाजवणे. हाच प्रवास राहते हाच रोजचा प्रवास. या गावून उचलणे, त्या गावी टाकणे. धन्यवाद. माझ्यासोबत पुन्हा एकदा गणेश डेकोरेशनचे कर्मचारी उपस्थित आहेत. परिचय द्या तुमचा. माझं नाव रितुल विजय नन्नावरे. मी लाईट ऑपरेटर आहे. मला या झाडीपट्टीत 7 वर्ष झाले. 7 वर्षापासून काम करत आहे मी. पहिले कोणत्या डेकोरेशनला होत्या? कोणत्याच नाही, माझा हाच पहिला डेकोरेशन, गणेश डेकोरेशन. कोणत्या गावचे आहात तुम्ही मग? मी हरणी. म्हणजे या कामाची सुरुवात कशी झाली तुमची? या कामाची सुरुवात मला पहिल्यापासूनच आवडती लाईटची वगैरे. तर लाइटिंगचे म्हणजे कसे देत असता लाइटिंग? लाईट्स सीननुसार, ते सीन आहे, विलन वगैरे आला तर रेड, रात्रीची सीन वगैरे आलं तर ब्ल्यू, असं वगैरे. प्रेमाचं वगैरे राहिलं तसं नाही का, ते पिंक वगैरे असं राहते. अडचणी वगैरे कोणत्या येतात मग? अडचणी हेच म्हटलं तर लाईनच्या वगैरेच. कधी दूर राहते तसंच त्याच्यात हे अडचण राहते, बाकी काही नाही. म्हणजे तुम्हाला संपूर्ण काम करावं लागते तुमचं? हो, आम्हालाच. याच्याशिवाय कोणतं काम करत असता मग? मग हे नाटकाचं काम झालं का थिएटरला नागपूरला वगैरे जातो, ते काम करतो. लाईटचेच थिएटरला पण. किती वेळ लागते मग यासाठी तयारी करायसाठी, म्हणजे पूर्ण आमचं लाइटिंग सेटअप करेपर्यंत? 1-2 तास लागतो त्याच्यामध्ये होऊन जातं. प्रत्येक लाईटाची बटन वगैरे कशी असते पाठ? मग पाठ ते होऊन जातात, पाठ रोज नेहमी ते येऊन जातात सगळ्या लक्षात. नवीन मुलं आहेत त्यांना या क्षेत्रात यायचं आहे, काय सांगा? नवीन क्षेत्र आता आपण काय सांगणार, त्यांची इच्छा आता. त्यांची जर आवड असतील तर येऊ शकतील. रोजचा प्रवास कसा असते तुमचा अनुभव सांगा? रोजचा प्रवास आता वेगवेगळा. आता कोणता मंडळ कसा आहे आता माहीत नाही ना, ते मंडळावर राहते. कोणता गाडी जर नाही लवकर पोहोचली तर ते शिवाय तेच असं राहते. आणखी काय सांगाल तुम्ही? मजेदार अनुभव वगैरे? मजेदार म्हणजे सकाळी आमची वातावरण, सकाळी सगळे मिळून मिसळून, तेच आमचा मजेदार. तर आजपर्यंतचा कठीण अनुभव वगैरे आहे का कोणता? कठीण अनुभव नाही आला अजून. म्हणजे एकदम चांगलं चालत आहे. तर नाटक यशस्वी झाल्यावर काय वाटते? यशस्वी झाल्यावर चांगलं वाटते. प्रेक्षकांकडून काही प्रतिक्रिया वगैरे? प्रतिक्रिया प्रतिक्रिया येते ना, चांगलं छान नाटक झालं असं वगैरे. यावर्षीच आमचं रानटी नाटक खूप चालत आहे. धन्यवाद खूप खूप. पुन्हा एकदा माझ्यासोबत इथले कर्मचारी उपस्थित आहेत, आपण त्यांची पण मुलाखत जाणून घेऊया. कोणतं काम करतात ते झाडीपट्टी नाटकांमध्ये. परिचय द्या तुमचा. कुणाल दिलीप नवनावरे. कोणतं काम करता तुम्ही? शॅडिंगमध्ये. हां. काय सांगाल, कधी सुरुवात केली झाडीपट्टी नाटकामध्ये? 3 वर्ष. पहिले कोणत्या याला काम करायचे? नाही, घरीच. कसा होता मग पहिला दिवस जेव्हा तुम्ही प्रथम झाडीपट्टी म्हणजे डेकोरेशनमध्ये सायटिंगचं काम करता? पहिला असाच आपला, म्हणजे समजचा नाही. हो हो. त्याच्यानंतर त्यानंतर मग आपल्याला समजून आला पुरा अनुभव आला. तर आता कोणतं म्हणजे अडचण वगैरे येते का आता? नाही ना. त्याच्याशिवाय कोणते काम करता मग? कोणतं पण. हो, पूर्णच. ऑलराऊंडर आहे ते, जे दिलं ते काम.
हा संपल्यानंतर म्हणजे कोणता येते मग? कोणता? आता हा सीझन संपला नाटकाचा. तर हा सीझन संपल्यानंतर कोणतं काम करता मग? लग्न सीजन आहे. हो. त्याच्यामध्ये त्यामध्ये आपला मंडप बांधणी, शाळिंगा बांधणी. आणखी काय सांगाल मग? आणखी काय नाही. तर धन्यवाद खूप खूप माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा माझ्यासोबत उपस्थित आहेत इथले कर्मचारी. परिचय द्या तुमचा. नरेश वलके. काय सांगाल अनुभव तुमचा झाडीपट्टी म्हणजे डेकोरेशनमध्ये काम करताना? काहीच नाही, कोणी नाही राहिले कोणी त्याचे कामं, लाईटिंग, गेट वायरिंग, मॅटद्वारे पल्ले बांधणी, ते वायरिंग बिरिंग करणे सब. मुख्य काम कोणतं असते तुमचा? मुख्य काम आमचं पोंगे बांधणे. तर कसं करायचं असतं काम तो मग? कसं नाही, तो दोर घेऊन जायचं, झाडावर चढणी राहिलं झाडावर खिचायचं पोंग, वरचं बांधायचं, ढोल्या राहिलं का पायऱ्या चढायचं, ढोल्यावर नेऊन बांधायचं. तर मग अडचणी वगैरे झाडावर चढताना? झाडाच्या त्यानं पाय घासायला लागं, काही खरे नाही, घास बसा पळणी. आणखी किती भोंगे बांधावे लागतात मग? भोंगे आपण कंटिन्यू राहिले तर 9 बांधून, हे राहिले दुय्यम कॉम्पिटिशन 12-13 पोंगे हमकच बांधायचं. सर्वात पहिले कोणत्या प्रेस म्हणजे डेकोरेशनला होत्या? सर्वात पहिलं हा आपलंच गुरुदेव. म्हणजे जिथं तिथंच. तेव्हापासून हेच काम करता का? तुमचा प्रवास कसा असते मग रोजचा? रोजचा प्रवास चांगला होता. म्हणजे कोणकोणती कामे करावी लागतात? आज सगळी गेट वायरिंग बिरिंग आपली. किती वेळात म्हणजे काम होते तुमचं पूर्ण प्रॉपरली म्हणजे थिएटर रेडी होते? हो तरी 2 तास 2 तास. 2 तास. हो म्हणजे 2 तासामध्ये संपूर्ण थिएटर रेडी करत असता. कुठं विशेष लक्ष द्यावं लागते काम करत असताना मग? काम करताना आपलं काम तोही ते काम करत त्याच्याच लक्ष. म्हणजे पूर्ण जबाबदारीने काम करावं लागते. कोणत्या अडचणी येतात मग नाटक थिएटर उभारताना वगैरे? अडचणी तर नाही आल्या तेवढे. हो रोजचा प्रवास किती किलोमीटरचा असते मग? 50 तरी. तर धन्यवाद खूप खूप माहिती दिल्याबद्दल. तर पुन्हा माझ्यासोबत उपस्थित आहेत इथले कर्मचारी. नाव सांगा नाव. गणेश जनार्दन नावरे. कोणत्या गावचे तुम्ही? मेंढा. कधीपासून या रंगभूमीशी जोडले आहात? 3 वर्ष. 3 वर्ष. या कामाची सुरुवात कशी झाली? आपल्या मनापासून. पहिले कोणत्या म्हणजे डेकोरेशनला होत्या? चक्रधर. चक्रधर. काय सांगाल तिथला अनुभव त्या डेकोरेशनचा? रोमा बांधत होतो. बहुत काय केलं ते ती लाइटिंग वगैरे मारला. तर सर्वात फेमस म्हणजे चक्रधरची डेकोरेशन ओळखली जाते. त्या प्रेसमध्ये तुम्ही म्हणजे त्या डेकोरेशनमध्ये काम करत असतात. काय सांगाल तिथले आनंदाचे क्षण वगैरे? त्याच्या आनंदाचे क्षण मी रोमा बांधत होते. दुसरा काम लाइटिंगचं वगैरे करत होते. त्याच्यासमोरचा काम कोणताच नाही कळत होते. मग या डेकोरेशनच्या क्षेत्रात येण्याच्या पूर्वी कोणतं काम करत होता? कोणताच नाही. असंच. इथे मग पहिल्या दिवशीचा जेव्हा प्रथम तुम्ही डेकोरेशनमध्ये पाय ठेवला चक्रधरच्या म्हणजे सर्वात पहिले कसा होता तो अनुभव त्या दिवशीचा? सर चांगलाच होता. तिथं कोणतं काम भेटलं मग तुम्हाला? रोमा बांधणीचा. तिथं तेच. आणि आता या गणेश डेकोरेशनमध्ये येथे पण रोमा बांधते. म्हणजे सेम काम इथं. तर कशी तुमच्या टीममध्ये कशी जबाबदारी असते मग सर्वांची? सर्वांची चांगलीच. सर्वजण चांगले राहतात. आपण पण चांगले राहतो. सर्वजण चांगले राहतात. मग याच्याशिवाय म्हणजे कोणते काम रूम बांधण्याशिवाय कोणकोणते काम येत असतात? सर्व येतात. म्हणजे पूर्ण ऑल येते तुम्हाला. आणखी काय सांगाल? किती वेळात तुमचं काम होते पूर्ण? ते तरी 2-3 घंट्यात. 2-3 घंट्यात. कशा पद्धतीने रचना असते रूम बांधण्याची मग? बल्ल्या काढून देतात. आपण भोवताला सायडिंग बांधायची.
लाईट वगैरे लावायचे माणसाच्या रूममध्ये बायाच्या रूममध्ये लाईट वगैरे लावायचे पोहोचायला वगैरे मग काम झालं का राहायचं आपण बसून. काय सांगाल वेगवेगळ्या गावी पहा म्हणजे गाव फिरायला मिळतात, काय सांगाल वेगवेगळ्या गावचा अनुभव? कोणकोणते गाव वेगळे राहतात, कोणकोणते गाव चांगले राहतात. कसा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो रोजचं जागरण सतत याच्यामुळे आरोग्यावर तुमचा परिणाम कसा होता? आरोग्य वगैरे नाही होत ना. म्हणजे होऊन जाते बरोबर मॅनेज. झोप वगैरे झोप वगैरे होते. म्हणजे गाडीमध्ये जेवढी होईल इथून सामान जमा करपर्यंत, दुसरं म्हणजे गावी जातपर्यंत जेवढं गाडीमध्ये झोप जाईल तेवढी. तर धन्यवाद खूप खूप माहिती दिल्याबद्दल.